नातं कादंबरी भाग 6 प्रकरण 41 सुरभीची भेट. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मल्हार, आम्हाला घरी बसून कंटाळा आलाय. फार दूर नाही तर निदान विश्वेश्वराच्या तरी देवळात जाऊया. तुम्हाला वेळ नसेल तर मी ड्रायव्हरला घेऊन जाते. दीप्ती होती तो घरात चिवचिव होती. तिच्या निमित्ताने तिचे मित्रमैत्रिणी ये जा करत असत. आता तीही नाही. तिची आम्हाला खूप आठवण येते रे. फोनवर तसं बोलणं होतं, पण शेवटी फोनवर किती बोलणार. ती पडली सासरी. मन मोकळेपणाने बोलता येत नाही. त्या दिवशी तिच्या घरची बसल्याच जागी ट्रीप घडवून आणली तिने आम्हाला. फार सुंदर आहे घर तिचं. सासूबाई बोलल्या, पण विराजराव काही भेटले नाहीत. ती कुठे कुठे फिरायला सासूबाईंबरोबर बाहेर जाते असं म्हणत होती. ती सुखात आहे, आनंदात आहे. आम्हाला मग कसलीच चिंता नाही. आता एकदा का तुझं लग्न लागलं आणि या घराला सांभाळणारी सून घरात आली की आम्ही डोळे मिटायला मोकळे. माँसाहेब असं म्हणताच मल्हारने हातातली फाईल खाली आदळली. प्रत्येक वेळेस मरणाची भाषा करायलाच हवी का माँसाहेब? तुम्हाला माहिती आहे हा विषय काढलेला आम्हाला अजिबात खपत नाही. पण तरीही तुम्ही ठीक झालात की तुम्हाला एकदा न्यूझीलंडला घेऊन जाणार आहे मी. मग काही महिने तिथेच राहा. दीप्तीला देखील बरं वाटेल. पण पुन्हा पुन्हा मरणाची भाषा करू नका. मल्हारचा आवाज दाटला. मल्हार, खरं सांगू, हे सगळं बोलायला मलाही आवडत नाही. पण आता तब्येतीचा खरंच भरवसा वाटत नाही. आम्हाला मरणाची भीती वाटत नाही. पण आमच्या डोळ्यादेखत आमच्या दोन्ही मुलांचं कल्याण व्हावं एवढीच इच्छा आहे. लग्नानंतर मीरा भारतात राहायला तयार होईल ना? घाबरत घाबरत माँसाहेबांनी विचारलं. माहीत नाही माँसाहेब. तसं आम्ही तिला स्पष्ट सांगितलं होतं की सुरुवातीची काही वर्ष आमचा बिझनेस आम्ही तिथूनच करणार आहोत. जमतील तेवढे क्लायंट्स मिळवणार आहोत आणि मग हळूहळू भारतात शिफ्ट होणार. त्यासाठीच आम्ही तिला भारतात आणलं होतं. त्याच निमित्ताने तुमची ओळख होईल. तिला आपला देश गाव कळेल, संस्कृती कळेल. पण खरं सांगू, त्यांना इथे विशेष आवडलं नाही. मल्हारने स्पष्टच सांगून टाकलं. मग तुम्ही तिथे कायमचेच? माँसाहेबांचं वाक्य अर्धवट तोडत मल्हार म्हणाला, मुळीच नाही. माझं गाव सोडून, तुम्हाला सोडून मी कधीच तिथे स्थायिक होणार नाही. मग मात्र माँसाहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. बरं, पुढचं पुढे पाहू. सध्या तरी तुम्ही तयारी करा. आपण विश्वेश्वराला जाऊन येऊ. मी गाडी काढतो. कितीतरी दिवसांनी माँसाहेब घराच्या बाहेर पडणार होत्या. मल्हारने फॅक्टरीमध्ये कळवून टाकलं, यायला उशीर होईल म्हणून. ती हिरवीगार झाडं, पानं, फुलं, डोंगर, छोट्या छोट्या झोपड्या किती दिवसांनी पाहतोय आम्ही. आम्ही तर म्हणतो उद्यापासून रोज आम्ही देवळात जात जाऊ. माँसाहेब म्हणाल्या. तसं नाही चालणार माँसाहेब. तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. लवकर बरं व्हायचं आहे ना? मल्हार म्हणाला. लवकर बरं होण्यासाठी आम्हाला आजार तरी काय झाला आहे ते तरी कळू दे. माँसाहेब असं म्हणताच मल्हारने विषय बदलला. काही नाही, वय परतवे किरकोळ आजार आहे. चला, आलं देऊळ. माँसाहेबांना आधार देत मल्हारने त्यांना गाडीतून खाली उतरवलं. बाहेर माँसाहेबांनी बेलाची पानं केवडा घेतला. देवाला नमस्कार करून बसणार तोच त्यांना समोर सुरभी दिसली. तीही देवाला नमस्कार करून परत चालली होती. माँसाहेबांनी दुरूनच तिला हाक मारली. अरे माँसाहेब, कशा आहात? माँसाहेबांना पाहून सुरभीला देखील खूप आनंद झाला. अगं, आहेस कुठे बेटा? लग्नाला देखील आली नाहीस? माँसाहेबांनी विचारलं. मल्हार तिच्याकडे रागाने पाहत होता. त प प करत शेवटी सुरभी म्हणाली, परीक्षा होती ना माँसाहेब, त्यामुळे नाही येता आलं. दीप्ती बरी आहे ना? अगदी मजेत. तुझं काय चाललंय? माँसाहेबांनी विचारलं. माँसाहेब, घरची परिस्थिती तर तुम्हाला माहीत आहे. लवकरात लवकर नोकरी मिळाली तर बरं होईल. 2-3 ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आले, पण त्यांना कुणीतरी एक्सपिरियन्सवाले हवे आहेत. सुरभी काळजीने म्हणाली. अगं, रिझल्ट तर लागू दे. मग तुझ्या नोकरीचं काय ते मीच पाहते. माँसाहेब असं म्हणताच सुरभीला आनंद झाला. तुम्ही रोज देवळात येता? सुरभीने विचारलं. नाही ग, अलीकडे तब्येत ठीक नसते. आज किती दिवसांनी बाहेर पडले. माँसाहेब पुन्हा पुन्हा तब्येतीचा विषय काढत आहेत हे पाहून मल्हारने माँसाहेबांना रोखलं. निघूया माँसाहेब, बराच उशीर झाला. मला फॅक्टरीमध्ये पण जायचं आहे. माँसाहेब उठल्या. सुरभी देखील उठली. दोघींच्या गप्पा चालू होत्या. मल्हार मागे मागे चालत होता. पायऱ्या उतरताना अचानक माँसाहेबांच्या डोक्यातून एक कळ गेली आणि त्या चक्कर येऊन तिथेच पडल्या. प्रकरण 42 पहिली डेट. मल्हार मागेच होता. त्याने पटकन माँसाहेबांना सावरलं. जा, पटकन खाली गाडीतून पाणी घेऊन या. मल्हारने ऑर्डर देता सुरभी धावत धावत खाली गेली. लगेचच पाणी घेऊन आली. तोपर्यंत ड्रायव्हर देखील वर आला होता. मल्हारने पाणी शिंपडलं. माँसाहेबांना पाणी प्यायला दिलं. त्यांना थोडं बरं वाटलं. अचानक काय झालं माँसाहेब? तुम्ही ठीक तर आहात ना? काळजीने सुरभी विचारू लागली. बरी आहे ग. अलीकडून मधून मधून अशी चक्कर येते.
आणि तोल जातो, असं म्हणत माँसाहेब हळूहळू उठल्या, गाडीत जाऊन बसल्या. केव्हा तरी ये ग घरी. दीप्ती गेल्यापासून घर खायला उठतं. येशील ना बेटा. सुरभीने होकारार्थी मान हलवताच माँसाहेबांनी निरोप घेतला आणि त्यांची गाडी पुढे निघून गेली. मम्मी डॅडी इथे विराजला समजावत होते. आता तुला रिस्पॉन्सिबल व्हायला हवं. बायकोची काळजी घ्यायला हवी. विराज काहीही न बोलता फक्त ऐकून घेत होता. दीप्ती, आम्ही विराजला समजावलंय. जसं जमेल तसा वेळ काढून तो तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. ओके. पण आता तुम्ही आराम करा, वेळ झालाय. विराज देखील फ्रेश होऊन रूममध्ये येईलच. ते सगळं ऐकून दीप्ती आनंदली. आपल्या रूममध्ये गेली. दीप्ती गेली आहे याची खात्री होताच विराज भडकला. ममा, फक्त तुझ्यासाठी या मग गावंढळ मुलीशी लग्न केले. आता तिला फिरायला वगैरे लावू नकोस मला. माझा तिचा काही संबंध नाही. मुळात हे नातं मी मानत नाही. विराज, शांत हो. या नात्यात अडकून पडायची गरज नसली तरी तसं नाटक करावंच लागेल ना बेटा. अरे कधी कधी नात्यामध्ये बिझनेस आणावा लागतो. आपल्या दोन्ही कंपनी लॉसमध्ये चालल्या आहेत. मीराच्या वडिलांची पार्टनरशिप केली आहे, ती एकमेव कंपनी बाकी जोरात चालली आहे. त्याचं कारण दीप्तीचा भाऊ मल्हार. तो जोपर्यंत या कंपनीत आहे तोपर्यंत आपल्या केसाला कुणीही धक्का लावू शकत नाही. आणि मल्हारशी चांगले संबंध टिकवून ठेवायचे असतील तर दीप्तीला सहन करण्याशिवाय मार्ग नाही. दीप्तीमुळे तो आपले अनेक मार्ग मोकळे करणार आहे. विराजचे डॅडी समजावत होते. पण या सगळ्यात माझं लाईफ डिस्टर्ब होता कामा नये पप्पा. विराज म्हणाला. तुझ्या लाईफमध्ये मनी आणि तुला हव्या असलेल्या हनी मिळत राहाव्या म्हणून सगळी तरतूद आहे बाबा ही. पानसटपणे हसत डॅडी म्हणाले. विराज देखील मग मन मुराद हसला. या सगळ्या गोष्टीचा मम्मीला राग येत होता. विराज त्याच्या वडिलांमुळेच बिघडला आहे. त्याचं दारूचं व्यसन, मुलींबरोबरचा टाईमपास, या सगळ्या गोष्टी मम्मांना आवडत नव्हत्या. लग्न झालं आणि एक छान संस्कारी मुलगी मिळाली तर तो बदलेल या आशेवर त्यांनी दीप्तीला सून म्हणून घरात आणलं होतं. पण आता मात्र त्यांना चांगलीच भीती वाटत होती. मुलाचा आणि नवऱ्याचा प्लॅन ऐकून त्यांचं टेन्शन वाढत होतं. विराज स्वतःचं आयुष्य तर बर्बाद करत आहे, पण त्याच्यामुळे दीप्तीचं आयुष्य खराब व्हायला नको अशी त्यांनी मनोमन प्रार्थना केली. नाईलाजाने का होईना विराज दीप्तीला फिरायला घेऊन जायला तयार झाला. दुसऱ्या दिवशी दीप्ती छान तयार झाली. मीराने आणलेली जीन्स आणि त्यावर हलक्या गुलाबी रंगाचा टी-शर्ट घालून ती खूपच सुंदर दिसत होती. ती बाहेर येताच मम्माने तिला छान कॉम्प्लिमेंट दिलं. विराज बाहेर तुझी वाट पाहतोय. आजचा दिवस छान एन्जॉय करा, असं म्हणून मम्माने तिला निरोप दिला. दीप्तीला खूप आनंद होत होता. नवीन संसारात ती रमू पाहत होती. ती गाडीत जाऊन बसली. विराजने छान हिंदी गाणी लावली. हलक्या फुलक्या गप्पा मारत दोघे हॉटेलमध्ये पोचले. दीप्ती त्याची आवड निवड जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. तोही गप्पा मारत होता. भारतीय पद्धतीचं ते जेवण दीप्तीला आवडलं. विराजबरोबरची ती पहिली डेट तिला आनंद देऊन गेली होती. प्रकरण 43 रिझल्ट. दीप्ती हळूहळू त्या घरात रुळू लागली होती. अधूनमधून मीराचा फोन येई. एकदा मीराबरोबर ती तिथल्या पार्टीला सुद्धा गेली होती. एकटी असली की ती गाणी ऐकत असे. तिला घरची खूप आठवण येई. माँसाहेबांची, आबासाहेबांची, क्वचित भैयासाहेबांची देखील. पण सगळ्यात जास्त ती मिस करत होती सुरभीला. तिला कधीकधी वाटायचं की हे शत्रुत्व विसरून तिला फोन करावा, समीरची खुशाली घ्यावी, झालं गेलं विसरून जावं. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, नशिबातही नसतात. मग उगीचच त्याचा सोस पाडून घेण्यात तरी काय अर्थ आहे. एक दोनदा तिने हा विचार मीराकडे बोलून दाखवला होता. पहिल्याच फटक्यात मीराने तो विचार उडवून लावला. ती दोघं तिथे मस्त मजा करतायत. त्यांना तुझी आठवण नाही आणि तू मात्र त्यांच्यासाठी झुरतीयस. सुदैवाने काहीही गडबड नव्हता विराशी तुझं लग्न झालं म्हणून. नाहीतर गावात तोंड दाखवायला सुद्धा जागा उरली नसती. त्या समीरच्या भरवशावर समजा तू घरातून पळून गेली असती आणि तो तिकडे आलाच नसता तर घरातल्यांची आणि तुझी केवढी बदनामी झाली असती याची कल्पना तरी आहे का तुला. आणि त्या कटात तो एकटा नव्हता. तुझी ती मैत्रीण सुरभी देखील होतीच ना. ते दोघं सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतील. तू फोन केलास की तुला तेच ऐकावं लागेल पुराण. मला तर वाटलेलं अपमानाचा बदला तू विसरली नशील, पण तू तर फुसका बॉम्ब निघालीस. उद्या तुझ्या या प्रेम प्रकरणाबद्दल विराजला किंवा त्याच्या घरच्यांना कळलं तर घर का ना घाट का अशी अवस्था होऊन जाईल तुझी. मीरा असं कडू बोलत असे. बिचारी दीप्ती मग एकटी एकटी कोमेजून जाई. तिने घरातल्या गार्डनमध्ये अनेक रोपं लावली होती. त्या रोपांचीच ती बोलत असे. दिवस तसे बरे जात होते. हळूहळू विराजचे डॅडीसुद्धा तिच्याशी बोलू लागले होते. विराजबरोबरचे क्षण आनंदात जात असत. तसे तिच्या वाटेला ते क्षण फार कमी येत, कारण विराज सतत बिझीच असायचा. एक दोनदा त्याच्याबरोबर पार्टीला गेली होती ती. तेव्हा कळलं की विराज ड्रिंक करतो. विराजच्या मम्मी म्हणाल्या, अगं इथे ड्रिंक करणं खूप कॉमन गोष्ट आहे. एवढंच काय,
विराजचे मम्मी डॅडीसुद्धा पार्ट्यांमध्ये कधी कधी ड्रिंक करतात. विराजने सुद्धा तिला 1-2दा ड्रिंक करायचा आग्रह केला होता. तिने कसा बसा नकार दिला. तेव्हा विराज चिडला होता. गावठी. विराजच्या राहण्यात आणि तिच्या राहण्यात तिला स्वतःबद्दल नेहमीच कॉम्प्लेक्स वाटत असे. अशातच भैयासाहेबांचा खुशालीकरता फोन आला. तेव्हा त्यांनी कळवलं की उद्या रिझल्ट आहे म्हणून. दीप्तीला तिचा रिझल्ट अगोदरच माहीत होता. उगीचच आपण नको त्या गोष्टीचा विचार करत राहिलो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. आपण फेल झालो आहोत हे घरच्यांना, विराजच्या घरच्यांना कळलं तर त्यांचं आपल्याबद्दल काय मत होईल या विचाराने ती जरा जास्तच चिंतित झाली. अपेक्षेप्रमाणे दीप्ती नापास झाली होती. पण सुरभी मात्र कॉलेजमध्ये पहिली आली होती. समीरला पण चांगले मार्क्स मिळाले होते. दीप्ती नापास झाली हा घरात चर्चेचा विषय झाला. भैयासाहेबांना तिचा भयंकर राग आला. पण आबासाहेबांनी आणि मासाहेबांनी शांत केलं. त्यावेळेस नवीन लग्न झालेलं. पोरगी घाबरली होती. जाऊ देत, चान्स मिळाला तर पुन्हा परीक्षा देईल किंवा दुसरं काहीतरी करेल. पण मीराकडून जेव्हा विराजला तिचा रिझल्ट समजला तेव्हा विराजने तिची चांगलीच कान उघडणी केली होती. साधी ग्रॅज्युएट देखील नाहीस तू, मला तर तुझी लाज वाटते, असं काहीसं पुटपुटतो निघून गेला. दीप्तीला त्यावेळेस खरोखरच खूप पश्चाताप झाला. आपण खूप मोठी चुकी केली. आपण नीट शिकायला हवं होतं. त्या बेसवर आपण इथे काहीतरी करू शकलो असतो. मासाहेबांकडून सुरभी कॉलेजमध्ये पहिली आली आहे हे कळल्यावर तर दीप्तीचा आणखीनच जळफळाट झाला. प्रकरण 44 सुरभीसमोर पेच. सुरभीला जेव्हा दीप्तीचा रिझल्ट कळला तेव्हा तिला धक्का बसला. तिला खरं तर पेढे घेऊन मासाहेबांकडे जायचं होतं. पण आता पेढे घेऊन गेलो तर दुखावल्यासारखं होईल असं तिला वाटलं. पण आश्चर्य असं की मासाहेबांचा स्वतःहून फोन आला. त्यांनी तिला भेटायला बोलवलं होतं. सुरभीला आनंद झाला. मासाहेबांसारखी माणसं जगात फार कमी असतात. तिला नेहमीच त्यांचा आधार वाटायचा. दीप्तीचा रिझल्ट कळल्यावर सुरभीच्या आईबाबांना देखील वाईट वाटलं. लग्नाच्या घाईगडबडीत बिचारीला अभ्यास करायला मिळाला नसेल असं सुरभीच्या आई म्हणाल्या. पण खरं कारण सुरभीला माहीत होतं. कितीही प्रेशर असलं तरी दीप्तीने ते व्यवस्थित हँडल केलं असतं. पण ती बिचारी समीरच्या प्रकरणात गोंधळून गेली होती. सुरभीने जाता जाता देवळात पेढे ठेवले आणि मग ती मासाहेबांना भेटायला गेली. मासाहेबांनी तिला डायरेक्ट रूममध्येच बोलवलं. त्यांच्या चेहऱ्यावर भरभरून आनंद ओसंडून जात होता. खूप अभिनंदन बाळ, कॉलेजमध्ये पहिली आलीस, तेही घरचं सगळं सांभाळून. करणं सोपं नाही हे, तू करून दाखवलंस. अशीच पुढे शिकत राहा. पैशांची काळजी करू नकोस. सुरभीने मासाहेबांना पेढे दिले, नमस्कार केला. मासाहेबांकडे नोकरीबद्दल बोलावं का असा विचार करत असतानाच मासाहेब म्हणाल्या, तुझ्या मनात काय चाललंय ओळखतो आम्ही. नोकरीचं चाललं आहे ना, काळजी नको करूस. आम्ही मल्हारशी 1-2 दिवसात बोलून घेऊ. आपल्या कंपनीत एखादी पोस्ट असेलच रिकामी, ते पाहतील तुझ्या नोकरीचं. सुरभीला प्रचंड आनंद झाला. त्यांचं बोलणं चालू असतानाच मल्हार तिथे आला. त्याने सुरभीकडे पाहिलं. पाहून न पाहिल्यासारखं केलं. मल्हार, पाहिलंत का, सुरभी आली आहे. अहो, तिला अभिनंदन करणार नाही का, कॉलेजमध्ये पहिली आली आहे. मग मात्र मल्हारचा नाईलाज झाला. वर हसून त्याने कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. सुरभीने त्यांनाही पेढा दिला. बरं का मल्हार, आम्ही सुरभीला वचन दिलंय, आपल्या कंपनीत तिच्या नोकरीचं आम्ही पाहू, म्हणून तेवढं आमचं काम कराल ना. मासाहेब म्हणाल्या, ठीक आहे मासाहेब, करू आम्ही, पण त्याआधी तुम्हाला आमचं म्हणणं ऐकावं लागेल. मासाहेबांना ऑपरेशनसाठी मनवण्याची हीच योग्य संधी आहे असं वाटून मल्हार म्हणाला. काय म्हणणं आहे तुमचं, मासाहेबांनी विचारलं. आपण शहरात जातोय, तिथे तुमचं एक ऑपरेशन करून घ्यायचं आहे, अगदी परवाच निघतोय. असं म्हणताच मासाहेब खवळल्या. आम्ही येणार नाही. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला कंटाळा आला आहे. जो काही जीव जायचा असेल तो आमच्या घरातच जाईल. शहरात वगैरे आम्ही कुठेही येणार नाही. एवढं बोलताना देखील मासाहेबांना धाप लागली होती. मल्हारने पटकन त्यांना पाणी दिलं. मासाहेब, छोटंसं ऑपरेशन आहे, ते झालं की लगेचच आपण यांच्या नोकरीचं पाहू ना. तुम्ही म्हणाल ती पोस्ट देऊ, तेव्हा ऑपरेशनला नाही म्हणू नका. मासाहेब काही बोलल्या नाहीत. सुरभी बिचारी गोंधळून गेली होती. मल्हारने तिला डोळ्यांनीच मासाहेबांना समजाव अशी खूण केली. सुरभी मग मासाहेबांच्या जवळ बसली. त्यात हो काय मासाहेब एवढं, मल्हार सर म्हणतात तसं पटकन जाऊन या ना. तुम्ही एकदा इथे आलात ना की मग आपण खूप मजा करू. तुम्हाला मी रोज टेकडीवरच्या देवळात घेऊन जाईन. तुम्हाला माझ्या हातची मिसळ आवडते ना, ती पण खाऊ घालीन. पण प्लीज ऑपरेशनला नाही म्हणू नका. मासाहेब पुढे काही बोलणार त्याच्या आधीच सुरभीने त्यांना शपथ घालून टाकली. मल्हार, तिथे एकटी आम्ही कशा जाऊ, मासाहेबांनी विचारलं. एकट्या कुठे मासाहेब, मी आहे, आबासाहेब आहे. ते झालंच रे, पण तुम्ही पडलात पुरुष मंडळी.
मला काही लागलं सवरलं म्हणजे तुम्हाला कसं सांगणार? शिवाय आमचं मन देखील कुणाकडे मोकळं करणार? दीप्तीची आम्हाला खूप आठवण येते. विषय आता तिसरीकडेच जात आहे हे पाहून पटकन मल्हार बोलून गेला. वाटल्यास ह्यांना घेऊन चला. 10-12 दिवसांचा तर प्रश्न आहे. तिथे आमच्या एका मित्राचा फ्लॅट आम्ही भाड्याने घेतला आहे महिन्याभरासाठी. यांची काही गैरसोय होणार नाही. शिवाय आता कॉलेज देखील संपले. विशेष काय उद्योग आहे यांना? कुचकटपणे मल्हार म्हणाला. माँसाहेबांना आनंद झाला. खरंच? सुरभी येशील का गं माझ्यासोबत? तुझ्या आईबाबांशी वाटल्यास मी बोलते. सुरभीला हो किंवा नाही म्हणायची दोघांनी संधीच दिली नाही. माँसाहेबांनी त्वरित तिच्या आईला फोन करून परवानगी मिळवून देखील टाकली. रात्री मल्हार आबासाहेबांना सांगत होता, आबासाहेब, आता फार दिरंगाई करून चालणार नाही. लवकरात लवकर शहरात जाऊन माँसाहेबांचं ऑपरेशन करून घ्यायलाच हवं. मल्हार, कुणाशी बोललो नाही, पण आज तुमच्याशी बोलतोय. इतकी वर्ष तुमच्या माँसाहेबांनी सावलीसारखी आमची साथ दिली. आज त्यांची तब्येत नरम गरम आहे पाहून मनाला खूप यातना होतात. सगळं ठीक होईल ना बेटा? असं वाटतं या क्षणी तरी त्यांच्यासोबत दीप्ती असायलाच हवी होती. तिच्यासोबत गप्पा मारून त्यांचं मन हलकं झालं असतं. इतक्या वर्षात पहिल्यांदा आबासाहेब भावूक झालेले मल्हारने पाहिलं. त्यांना थोपटत तो म्हणाला, सगळं ठीक होईल आबासाहेब, नका काळजी करू. माँसाहेबांनी स्वतःची व्यवस्था स्वतः केली आहे. त्यांनी दीप्तीच्या मैत्रिणीला, त्या सुरभीला आपल्यासोबत शहरात न्यायचं ठरवलंय सुद्धा. प्रकरण 45. समीर सुरभीची भेट. संध्याकाळी सुरभी आणि समीर देवळापाशी भेटणार होते. समीर वाटच पाहत होता. सुरभी येताच तो धावत तिच्याकडे गेला. तिचे दोन्ही हात घट्ट धरत म्हणाला, एक खूप आनंदाची बातमी आहे. त्याचा खुललेला चेहरा पाहून सुरभीला आनंद झाला. मला नोकरी मिळाली. काय खरंच? आता हळूहळू सगळ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत. सुरभी म्हणाली, हो ग, रिझल्ट छान लागला, लगेच नोकरी पण मिळाली. पण एक गोष्ट मात्र मनासारखी नाही घडली. थोडासा नाराज होत समीर म्हणाला. कोणती गोष्ट? सुरभीने विचारलं. काकांच्या ओळखीने नोकरी तर लागली, पण गावात नाही, बँगलोरला. पण मी होकार दिला, कारण सध्या पैशाची खूप गरज आहे. एकदा का एक्सपिरियन्स घेतला की मग पुणे मुंबईसारख्या ठिकाणी अप्लाय करता येईल. सुरभी, आता हळूहळू सगळे प्रश्न सुटतील. एकदा मी परमनंट झालो ना की मग माझ्या घरी, तुझ्या घरी लग्नाचा विषय काढू. तोपर्यंत तुला देखील कुठेतरी नोकरी लागलेलीच असेल. समीर म्हणाला, हो हो, तेच सांगायला मी देखील आतुर झाले. दीप्तीच्या माँसाहेब भेटल्या होत्या. त्यांच्या कंपनीत नोकरी द्यायचं त्यांनी वचन दिलं आहे मला. आनंदाने सुरभी बोलत होती. पण तिथे तर तो दीप्तीचा खडूस भाऊ मल्हार असेल ना? समीरने विचारलं. असे ना का? आपण आपल्या कामाशी मतलब ठेवायचा. आणि एवढे काही खडूस नाहीत ते. शिवाय गरजवंताला अक्कल नसते साहेब. मला देखील नोकरीची गरज आहे. त्यांचे पैसे फेडायचेत. हे विसरून कसं चालेल? सुरभीने त्याला समजावत म्हटलं. पण मग कधी जॉईनिंग आहे? समीरने विचारलं. ते काही माहीत नाही. त्यातही आणखीन एक वेगळाच प्रॉब्लेम उद्भवला आहे. दीप्तीच्या माँसाहेब आजारी आहेत. शहरात जाऊन त्यांचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्यासाठी त्या मलाही बरोबर घेऊन जाणार आहेत. आईबाबांना फोन करून त्यांनी स्वतः परवानगी घेतली आहे. सुरभी असं म्हणतात समीर थोडा चिंतेत पडला. तुझी तिथे काय गरज? त्यांचा मुलगा आहे, इतर नोकर मंडळी आहेत की. तू कशाला जातेस? समीर म्हणाला. पटकन नाही म्हणता येत नाही समीर. माँसाहेबांशी माझं नातं वेगळं आहे. माझ्या प्रत्येक पडत्या वेळेस त्यांनी मला मदत केली आहे आणि आज त्यांना गरज आहे तर मी मागे हटू, सरळ नकार देऊ? कसं शक्य आहे? 8-10 दिवसांचा तर प्रश्न आहे. मला कुठे आयुष्य काढायचे तिथे? हसत हसत ती म्हणाली. मग कदाचित आता आपली ही शेवटची भेट, कारण 4 दिवसांनी मी पण बँगलोरला जाणार आहे. समीर असं म्हणताच सुरभीचा चेहरा पडला. मग परत कधी रे येशील? तिने विचारलं. लगेच तसं सांगता नाही येणार, पण फोन करीन ना. थोडा वेळ गप्पा मारून एकमेकांचा निरोप घेऊन लवकरच भेटूया अशी आश्वासनं देऊन दोघं आपापल्या घरी परतले. प्रकरण 46. मीराचा प्रश्न. मल्हारची तारंबळ उडत होती. दिवसेंदिवस माँसाहेबांची तब्येत खराब होत होती. त्यांना लवकरात लवकर शहरात घेऊन जायचं त्याने नक्की केलं. तिथल्या डॉक्टरांशी बोलणं झालं होतं. माँसाहेब म्हणाल्या असत्या तर त्याने इथल्या कुणालाही किंवा तिथल्या महागड्या नर्सला देखील त्यांच्या दिमतीला ठेवलं असतं. पण माँसाहेबांना ती मूर्ख सुरभीच हवी होती. त्यामुळे तिला घेऊन जाण्यापलीकडे मल्हारकडे दुसरा पर्याय नव्हता. शिवाय ऑपरेशन झाल्या लगेचच माँसाहेबांना इथे गावी आणणंही शक्य नव्हतं. या विचाराने त्याने तिथे सगळी व्यवस्था केली होती. फ्लॅट मित्राचा असल्यामुळे गॅस, शेगडीपासून सोफा, बेडपर्यंत सगळं सामान होतं. कसलीच चिंता मल्हारला नव्हती. त्याला फक्त माँसाहेबांचे टेन्शन लागून राहिलं होतं. सुरभी येत होती ते एका दृष्टीने बरंही होतं, कारण त्या निमित्ताने का होईना माँसाहेब हसत होत्या, गप्पा मारत होत्या, आपलं दुखणं विसरत होत्या.
तिला नेण्यासाठी हे एवढंही कारण मल्हारला पुरेसं होतं. मल्हार कधी कधी एकटा बसला की त्याच्या डोक्यात विचारांचा मोहोळ उठत असे. माँसाहेबांचं ऑपरेशन ठीक होईल का? त्यांना काही होणार तर नाही ना? आबासाहेब कोणत्याही कारणास्तव खचणार तर नाहीत ना? दीप्ती आपल्याशिवाय तिथे कशी राहील? मीरा तिची काळजी घेत असेल का? विराज आणि त्याचे आईवडील दीप्तीला सांभाळून घेत असतील का? आपल्याला तिथे परत कधी जायला मिळेल का? मुळात मिळेलच का? माँसाहेबांची प्रकृती पाहता आणि आबासाहेबांची दयनीय अवस्था पाहता तिथे परत जाता आलं नाही तर काय होईल? या विचाराने मल्हार भांबावून जाई. विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला. मीराचाच फोन होता. त्याला आनंद झाला. मीरा, आता तुमचीच आठवण काढत होतो, मल्हार म्हणाला. अरे वा, आम्ही अजूनही तुमच्या आठवणीत आहोत तर? मीराने विचारलं. असं का म्हणताय? तुमची आठवण आम्हाला येतच असते, पण माँसाहेबांच्या तब्येतीमुळे सध्या सवड नाही एवढंच, मल्हारने स्पष्टीकरण दिलं. मग ती सवड तुम्हाला होणार तरी कधी? मी स्पष्टच विचारते, तुम्ही इथे परत कधी येताय? मीराच्या या प्रश्नावर काय बोलावं ते क्षणभर मल्हारला सुचलंच नाही. प्रकरण 47 मल्हारचा निर्णय. मीरा, तुमचा राग, तुमची चिडचिड कळते आम्हाला, पण परिस्थितीमुळे आमचे हात दगडाखाली अडकलेत. माँसाहेबांची तब्येत ठीक असली तरी आम्ही पुढच्याच क्षणी विमानात बसलो असतो, पण त्यांची तब्येत तर खालावते. शहरात जाऊन ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर म्हणत होते. अगदी 2-4 दिवसातच आम्ही माँसाहेबांना घेऊन शहरात जाणार आहोत. त्या घरी आल्या की मग पुढचा विचार करायला आम्हाला फुरसत मिळेल. पण एक गोष्ट सांगू का? माँसाहेबांची तब्येत ऑपरेशन नंतर जर अशीच राहिली तर मात्र तिथे येणं आमच्यासाठी कठीण होऊन जाईल. मग लवकरात लवकर तिथला सगळा कारभार आटोपता घेऊन आपल्याला भारतात आपल्या गावी इथेच स्थायिक व्हावं लागेल. तुमची तयारी आहे ना? मल्हारच्या या बोलण्यावर मीरा भयंकर भडकली. तुम्ही तुमचं ठरवून मोकळं झालात. एवढा मोठा निर्णय घेताना माझ्या परवानगीची तुम्हाला गरज वाटली नाही? आमच्यापेक्षा नेहमीच, अगदी नेहमीच तुम्हाला तुमचे आईबाबा आणि बहीण महत्त्वाची राहिली आहे. मला तर वाटतं भारतात परत जाण्याचा आणि तिथे स्थायिक होण्याचा हा प्लॅन तुमचा अगोदरपासूनच होता. फक्त तुम्ही मला आत्ता सांगताय. हे पहा मल्हार, तुम्ही तुमच्या शब्दापासून परत फिरू शकत नाही. काही वर्ष तरी तुम्ही इथे परत येणार होतात हे वचनच तुम्ही मला दिले. भारतात लगेचच यायची माझीसुद्धा मानसिक तयारी अजून झालेली नाही. तुम्ही तुमच्या शब्दापासून आता मागे फिरू शकत नाहीत. फार फार तर आणखीन 10-15 दिवस मी थांबू शकते. माँसाहेबांचं ऑपरेशन झालं की तडक तिथली व्यवस्था करायची आणि इथे निघून यायचं. नाही तर मीराने जवळजवळ मल्हारला धमकी दिली. नाहीतर काय मीरा? प्रेमात आणि नात्यात अशी अडवणूक करायची नसते. तुमचे विचार एवढे स्पष्ट असतील तर मीही स्पष्ट सांगतो, माँसाहेबांना सोडून मी परत येणार नाही. मग जे काय व्हायचंय ते होऊच दे, मल्हार रागाने म्हणाला. मल्हार, जोरात किंचाळत मीरा चवताळली. तुमचे आईवडील तुम्हाला एवढेच प्यारे असतील तर मग ठीक, त्यांच्यासोबतच राहा. लक्षात ठेवा, आता माझा निर्णय घ्यायला मी मोकळी आहे. तुमचं हेच म्हणणं असेल तर हेही लक्षात ठेवा की हे लग्न मोडायला आता मी मागे पुढे पाहणार नाही. पुढचं काहीच ऐकू न घेता मीराने फोन कट केला. प्रकरण 48 विराजचं सत्य. दीप्तीला आज घरात कोंडल्यासारखं वाटत होतं. मम्मी डॅडी 2 दिवसांसाठी त्यांच्या फ्रेंड्सबरोबर पिकनिकला गेले होते. सगळी नोकर मंडळी काम आटपून त्यांच्या कॉटेजमध्ये परतली होती. येऊन जाऊन एक नॅन्सी होती, तीही पेंगुळलेली. रात्र उलटून गेली होती तरी विराजचा काही पत्ता नव्हता. तिने 7-8 फोन केले, त्यातला एकही फोन त्याने रिसीव्ह केला नव्हता. मेसेजही केला नव्हता. काळजीने दीप्तीचा जीव घाबराकुबरा झाला. खिडकीचा पडदा तिने आड केला. बाहेर अंधारलं होतं, पण तरीही रस्ता तिला स्पष्ट दिसत होता. रस्ता दिसत होता म्हणण्यापेक्षा बर्फाच्छादित रस्ता दिसत होता. ते सगळं तिला छान वाटत होतं. पण बाहेरची परिस्थिती कितीही छान असली तरी जोपर्यंत मनस्थिती ठीक नाही तोपर्यंत स्वर्गसुखसुद्धा बोचत राहतं माणसाला. नॅन्सीला तिने झोपायला पाठवलं. तीसुद्धा बेडरूममध्ये जाऊन आडवी झाली. मोबाईलवर तिने गाणी लावली, पण तिचं मन रमतच नव्हतं. ती तशीच पडून राहिली. काही वेळाने डुलकी लागते तोच बाहेर कसला तरी आवाज झाला. ती धावत पळत बाहेर गेली आणि अवाक होऊन पाहतच राहिली. विराज दारूच्या नशेत घरी आला होता. त्याला स्वतःची शुद्ध नव्हती. ड्रायव्हर जवळजवळ त्याला उचलून घेऊन आला होता. आश्चर्याची गोष्ट अशी होती की त्याच्याबरोबर एक फॉरेनर मुलगी होती. स्त्रियांनासुद्धा पाहणार नाहीत इतके आखूड तोकडे कपडे घातलेली. आता या परिस्थितीत नेमकं काय करावं हे दीप्तीला सुचत नव्हतं. आधारासाठी ती पटकन पुढे झाली. तेवढ्यात विराजने तिला मागे ढकललं. डोंट यू एव्हर टच मी. गावठी, माझ्याबरोबर संसार करायचं स्वप्न पाहतेस?
तुझ्यासारख्या मुलींना मी माझे नोकर पण ठेवत नाही. लटपटत त्या फॉरेनर मुलीचा हात धरून तो रूममध्ये गेला आणि दरवाजा खडकन बंद करून घेतला. आवाज ऐकल्यानंतर नॅन्सीसुद्धा बाहेर आली. ती मान खाली घालून उभी राहिली. पण नंतर ती पुन्हा आत गेली. ड्रायव्हर पण निघून गेला आणि हा सगळा घडलेला तमाशा दीप्ती उघड्या डोळ्यांनी पाहत होती. आज पहिल्यांदा तिला भयंकर हेल्पलेस वाटलं. आपला नवरा आपली इज्जत काढून आपल्यासमोर दुसऱ्या एका मुलीला घेऊन बेडरूममध्ये जातो, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट अजून कोणती? आणि या गोष्टीची तक्रार आता आपण कुठे करायची? तक्रार करून काय होणार आहे? घडलेली गोष्ट बदलणार आहे की आपल्या नवऱ्याचं शील परत येणार आहे? आपल्याच नवऱ्याबद्दल या असल्या घाणेरड्या गोष्टी बोलणं आपल्याला जमणार नाही. विराजच्या आईबाबांना फोन करावा का की घरी कळवावं? तिने माँसाहेबांच्या फोनवर फोन फिरवला, पण तिचा फोन माँसाहेबांनी उचलला नाही. तिला सगळ्यांचाच खूप राग येत होता. सगळ्यांनी मिळून आपल्याला या नरकात ढकललं आहे अशी तिची हळूहळू धारणा होऊ लागली होती. प्रकरण 49. ऑपरेशन यशस्वी. माँसाहेब फोन उचलणार तरी कशा होत्या? त्या तर ऑपरेशन रूममध्ये जन्ममृत्यूशी झुंज देत होत्या. 2 दिवसांपूर्वीच मल्हार, आबासाहेब आणि सुरभी माँसाहेबांना घेऊन शहरात पोचले होते. तातडीने माँसाहेबांना ॲडमिट केलं होतं. सगळ्यांचीच नुसती धावपळ झाली होती. सुरभी माँसाहेबांची खूप काळजी घेत होती. हॉस्पिटलच्या नर्स तर होत्याच, पण आपल्या मायेचं हक्काचं माणूस म्हणून तीच तर होती. माँसाहेबांचं ऑपरेशन होईपर्यंत बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये बसून ती रात्रभर महामृत्युंजय जप करत होती. आबासाहेबांची आणि मल्हारची चाललेली धावपळ, त्यांना आलेलं टेन्शन काही कमी नव्हतं, पण तिला जमेल तसा ती आधार देत होती. सगळ्यांच्या मेहनतीने आणि देवदयेने माँसाहेबांचं ऑपरेशन सुखरूप पार पडलं. या सगळ्यांचाच टांगणीला लावलेला जीव भांड्यात पडला. माँसाहेबांना अजूनही ICUमध्ये ठेवलं होतं, त्यामुळे थोडी भीती वाटत होती, पण एकंदरीत डॉक्टर मात्र रिलॅक्स होते. मिस्टर मल्हार, तुम्ही जरा केबिनमध्ये येता का? काहीतरी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत, डॉक्टर म्हणाले. हो, आलोच डॉक्टर. हा फोन असू दे तुमच्याकडे. याच्यावर कदाचित आबासाहेबांचा फोन येईल. औषध आणायला ते खाली गेले आहेत. आपला फोन सुरभीच्या हातावर टेकवत मल्हार डॉक्टरांच्या मागे केबिनमध्ये गेला. बसा बसा मिस्टर मल्हार, अगदी रिलॅक्स बसा. तुमच्या मातोश्री आता अगदी ठीक आहेत, आउट ऑफ डेंजर आहेत. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले. पण तेवढ्यानेच भागायचं नाही हां. दर महिन्याला त्यांना इथे चेकअपला घेऊन यावं लागेल. पथ्य पाणी व्यवस्थित असेल, त्याची खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांना स्ट्रेस होईल, चिंता वाटेल, अशा कोणत्याही गोष्टी घडता कामा नयेत. निदान त्या त्यांच्यापर्यंत पोहोचता तरी कामा नयेत. याची खबरदारी तुम्ही घ्यायला हवी. डिस्चार्ज काही लगेच देता येणार नाही, अजून 1 आठवडा तरी लागेल. काय आहे, ऑपरेशन तेवढं नॉर्मल नव्हतं, त्यामुळे आम्ही आमच्या परीने पूर्ण काळजी घेणार. आय होप तुम्हाला यात काहीच प्रॉब्लेम नसेल, डॉक्टर म्हणाले. अजिबात नाही डॉक्टर, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. आमच्याकडून आम्ही पूर्ण सहकार्य देऊ. तुम्ही ज्या ज्या इन्स्ट्रक्शन सांगत आहात त्या सगळ्या आम्ही पाळू. त्यांना त्रास होईल, टेन्शन येईल अशी कोणतीही गोष्ट आमच्याकडून होणार नाही, याची हमी मी घेतो. मल्हारने डॉक्टरांना आश्वासन दिलं. सुरभी मल्हारचा फोन हातात घेऊन तशीच बसून होती. एवढा महागडा फोन ती पहिल्यांदाच हातात घेत होती. त्या फोनला आरखून निरखून पाहत असतानाच अचानक फोन वाजला आणि ती दचकली. आबासाहेबांचा फोन आहे की काय म्हणून तिने स्क्रीनवरचं नाव वाचलं. तिला आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. दीप्तीचा फोन होता. प्रकरण 50. दीप्तीचा फोन. काय करावं तिला कळेना. फोन घ्यावा का? पण तिच्या भैयासाहेबांचा फोन आपल्याकडे कसा? हा प्रश्न तिने विचारल्यावर काय सांगायचं? माँसाहेबांचं ऑपरेशन झालं आहे हे तिला माहीत तरी आहे का? आणि माहीत नसेल आणि आपण सांगितलं तर काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? ती तिथे एकटी आहे, तिला काळजी तर वाटणार नाही ना? क्षणभरात 100 विचार सुरभीच्या मनात येऊन गेले. एकदा तिला वाटलं फोन घेऊन सरळ मल्हारपाशी नेऊन द्यावा, पण तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये असल्यामुळे तेही करता येत नव्हतं. शेवटी मनाचा हिय्या करून तिने फोन उचलला. ती हॅलो बोलायच्या आधीच तिला दीप्तीच्या रडण्याचा आवाज आला. का का भैयासाहेब, तुम्ही असे वागलात आमच्याशी? स्वतःच्या सुखासाठी माझा बळी का दिलात? मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे याची तुम्हाला कणभरही कल्पना नसेल. तुम्हाला फक्त घरात माझी ब्याद नको होती. ज्या माणसाबरोबर तुम्ही माझं लग्न लावून दिलं तो माणूस अय्याशी आहे, व्यसनी आहे. त्याचं बाहेर दुसऱ्या स्त्रियाशी संबंध आहेत आणि अशा माणसाला मी माझा नवरा कसा स्वीकारू? तुम्हाला हे सगळं माहिती नव्हतं काय? तुम्ही त्याची चौकशी केली नव्हती का? तुम्ही त्याला ओळखत नव्हता का? हे असं करण्यापेक्षा मला विहिरीत ढकलून दिलं असतं तरी चाललं असतं. मी इथे पार एकटी पडली आहे तुम्हा सगळ्यांमुळे. तुम्ही माझं सुख हिरावून घेतलं. मी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही. फोनवर ती रडू लागली.
तिचं ते सगळं बोलणं ऐकून सुरभीच्या काळजाचं पाणी पाणी झालं. दीप्ती, रडू नकोस ना गं, ती एवढंच बोलली. कोण? सुरभी तू? नाव न सांगताही दीप्तीने सुरभीचा आवाज बरोबर ओळखला होता. मी तुला फोन लावला का? नाही, मी तर भैयासाहेबांनाच लावला आहे. त्यांचा फोन तुझ्याकडे कसा? तू आमच्या घरी आहेस का? दीप्ती प्रश्न विचारू लागली. सांगते, सगळं सांगते, पण आधी शांत तर हो. मी तुमच्या घरी नाही, शहरात आलो आहोत आम्ही माँसाहेबांच्या ऑपरेशनसाठी. त्यांच्या सोबतीला मल्हार सर डॉक्टरांच्या केबिनमध्ये आहेत म्हणून फोन मला देऊन गेले होते. सुरभी म्हणाली. माँसाहेबांचं ऑपरेशन? का? काय झालं? कसलं ऑपरेशन? कशा आहेत त्या? मी बोलू शकते का? दीप्तीने विचारलं. त्यांच्या हार्टचं ऑपरेशन डॉक्टरांनी करायला सांगितलं होतं, पण काळजी करू नकोस, त्या ठीक आहेत आणि ऑपरेशन देखील सक्सेसफुल झालं आहे. पण सध्या तरी त्या बोलू शकत नाहीत. अजूनही डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनखाली आहेत. पण लवकरच त्यांना बाहेर आणलं ना की मी स्वतः तुला फोन लावून देईन. हां, सुरभी म्हणाली. दीप्ती, आम्ही सगळेजण तुला खूप मिस करतो. आम्हाला वाटलेलं तू सुखात असशील गं, पण ऐकून फार वाईट वाटलं. तू काळजी करू नकोस. हां, सगळं ठीक होईल. सुरभी समजावत सांगू लागली. बास झाली नाटकं सुरभी. वाट लावणाऱ्याने सगळं काही बरं होईल याचा दिलासा द्यायचा म्हणजे किती हास्यास्पद आहे. तुझ्याशी तर मला काही बोलायचंच नाही. भैयासाहेब आले की मला फोन करायला सांग. ठेवते मी फोन, असं म्हणून दीप्तीने फोन ठेवला आणि सुरभीला मात्र दीप्तीचं ते सगळं बोलणं ऐकून रडू येऊ लागलं.